ऑलरेडी आपल्याकडे मराठी मीडियमला शिकवणारे सगळे शिक्षक आहेतच, पण या सीबीसाठी आपल्याला नवीन शिक्षकाची काहीतरी नियुक्ती करावी लागेल टेम्पररी बेसिसवरती, आणि त्यासाठी त्यांना काही मानधन आपल्याला द्यावं लागेल. आणि म्हणून आपण या माध्यमातून लिस्ट करून सरी आपल्याकडे जितकी विद्यार्थी संख्या वाढेल त्या पद्धतीने आपण शिक्षकाची नियुक्ती करू शकेल. म्हणून तुमचं जितकं सहकार्य आम्हाला मिळेल तितक्या पद्धतीने आउटपुट देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि तुमचा विद्यार्थी जो 5वीत असेल त्याला एक वळण लागेल, तो इंग्रजी मीडियममधून पण शिकेल, मराठी मीडियममधून पण त्याला आम्ही घेणारच आहोत, गणित असेल विज्ञान असेल, म्हणजे दोघं लँग्वेजमधून त्याचा कन्सेप्ट क्लिअर होतो. आणि 10वीपर्यंत तो गेल्यानंतर निश्चितपणे त्याला स्वतःचा आत्मविश्वास वाटायला लागेल, स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला म्हणजे कुठल्याही पुढच्या परीक्षांना तो सामोरे जाऊ शकेल. म्हणून सर्वात अगोदर सर्व पालकांनी आमच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली. वेळात वेळ काढून आपल्याला माहिती शेतीचे कामं सुरू आहेत, सर्वजण बिजी आहेत, पण आपण आपल्या पाल्यासाठी जर वेळ काढला तर निश्चितपणे, कारण आपला मुलगा ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे, आपण पैसा त्याच्यात इन्व्हेस्ट करायला पाहिजे, तो जास्त परतावा आपल्याला भविष्यात देत असतो. आज आपण पाहिलं असेल आपल्या त्या पालकांनी काही तिथं शेती विकून मुलांना